गप बसतो म्हणून काय गांडूची अवलाद समजलाय काय? हे जे डायलॉग आहे, हे डायलॉग काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी बोलले होते भाषणामध्ये. आता राज ठाकरे म्हटलं की नेहमी डोळ्यासमोर चेहरा कुठला येतो? एक असं मर्दानगी भाषण, मराठी अस्मिता, हिंदुत्व, देशप्रेम हे डोळ्यासमोर येत होतं. पण यांच्याच भावानं उद्धव ठाकरेंनी हे काही सगळंच सोडून दिलं आणि आता सगळ्यांची आशा ही एक शिवसेनेचा किंवा बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे होते. पण पहलगाम हल्ल्यावरून त्यावरती हे काहीच नाही बोलले. त्यावेळेस राज ठाकरे साहेब हे बालीला गेले होते पिकनिकसाठी आणि उद्धव ठाकरे सध्या लंडनला आहेत. हे दोघंही त्या परेडमध्ये बाहेर होते. आता मित्रांनो, इथे विषय असा येतो की जो पहलगाम मधील 28 निष्पाप लोकांना मारलंय ते धर्म विचारून मारलंय. यावरती प्रतिक्रिया काय यायला हवी होती? प्रतिक्रिया काय येते हा एक प्रश्न पडतो. आणि त्यानंतर त्याविषयीचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे एक्झिक्यूट केलं आणि ज्या लोकांनी 28 जणांचे सिंदूर छिनले होते त्याच सिंदूरचा बदला ह्या सिंदूर वाचवण्यासाठी आपल्या रणरागिणी जाऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांनी 90 ठिकाणी बॉम्ब टाकले होते. ते 9 ठिकाणं कुठले? ते सिव्हिलियन्सचे नाही, कुठलेही नाही. त्यांनी एकाही पाक चौकीवर हल्ला केला नाही, त्या निष्पाप लोकांना मारलं नाही. त्यांनी मारलं ते फक्त आतंकवाद्याच्या तळाला, आतंकवाद्यांच्या त्या ज्या ठिकाणाहून 2016 मध्ये 19 मध्ये आपल्या भारतामध्ये आतंकवादी पुरवले गेले ते ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आले. आणि यासाठी अमेरिका सुद्धा म्हणते की पूर्णपणे अधिकार हा भारताला आहे आपला बदला घ्यायचा. आणि जग पूर्ण भारताच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, कारण जगाला माहिती आहे भारतानं चुकीचं केलं नाही. भारत लढाई लढतोय तो म्हणजे दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये. आणि तो हल्ला होता, स्ट्राईक होता, तो स्ट्राईक पण तोच होता. कारण हे 4 लोक भारतामध्ये आले, त्यांनी हे हत्या घडवल्या, त्यांनी हत्या केल्या, त्याचा कुठला ठाव ठिकाणा लागत नाही. म्हणून राज ठाकरे म्हणतात की दहशतवादी हल्ल्याला उत्तर युद्ध नसतं, एअर स्ट्राईक करून लोकांना भरकवटणं हा त्यावर पर्याय नाही, हे राज ठाकरेंचं म्हणणं आहे. आता एअर स्ट्राईक करायचं कारण काय माहितीये का? 16 मध्ये, 93 मध्ये, 2001 मध्ये आणि 2019 मध्ये जे काही खुजल्या करून पाकिस्ताननं भारतामध्ये काही गोष्टी केल्यात ते ह्याचं ते 4 आलेले लोक ह्याचा बेस नाही. बेस काय? ज्या ठिकाणी फॅक्टरी येते, ज्या फॅक्टरीमधून हे प्रोडक्ट बाहेर पडतात ना 4-5 असे वर्षाला, त्यांची फॅक्टरीच बंद करायचं काम यावेळी झालेले आहे. आणि यावर्षी राज ठाकरे यावरतीच प्रश्न विचारतील हे खरंच आश्चर्यजनक आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ठाकरेंनी बोललेली आहे ते म्हणजे बघा, त्यांचं म्हणणं असं होतं की जे पहलगाम आहे काय झालं होतं, ते ठिकाण कोणतं आहे हेच त्यांना आठवत नव्हतं. त्यांनी विचारलं साईडला ते ठिकाण कोणतं आहे, मग त्या साईडनं सांगितलं पहलगाम आहे. म्हणजे ज्यावेळेस हे प्रकरण झालं ते तर हे भारतामध्ये नव्हते. आता यावरती प्रतिक्रिया त्यांची अशा चालू आहेत की ते बघून मन थक्क होतं. मित्रांनो, त्या ऑपरेशन सिंदूरचा बदला परत रात्रीकाळ पाकिस्तानने घेतला. 15 जागेवर त्यांनी हल्ला करायला ठरवलं होतं, पण ते पूर्ण काही आपल्या S-40-100 या आपल्या मिसाईलनं ते पूर्ण उद्ध्वस्त लावलं. त्याचे ड्रोन मिसाईल पूर्ण निकामे केले कालच. नंतर आज आपल्या भारतामध्ये सुद्धा अवस्था तीच असली असती. आपले कित्येक निष्पाप लोक 15 शहरामधले मरण पावले असते, याचं गणित सुद्धा नाही. पण नशीब आपल्या इंडियन आर्मीचं त्यांनी हे सगळं काही हाणून पाडलं. पण या ठिकाणी ह्या हल्ल्याला एअर स्ट्राईक हा पर्याय नाही. आता या ठिकाणी शासनाच्या बाजूनं, शासन सरकारच्या पाठीमागं प्रत्येक नेता आहे. त्यामध्ये औषधीन अवश्य असतील, काँग्रेस असेल, हे सगळे नेते मंडळी हे भारताच्या पाठीमागं उभा आहेत. पण या ठिकाणी राज ठाकरे, अमित ठाकरे थोडेसे दूर आहेत. पण यांचेच संजय राऊत सुद्धा आता पाठीमागं आलेत. पर्याय काहीच नाही, ते आलेत पाठीमागं. पण राज ठाकरे त्यांनी नेमकी ही भूमिका घेतली, याचा नेमका गर्भित अर्थ काय होतो? का काही लोक म्हणतात आता उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये यायची काही गरज नाही, त्यांची उणीव जी आहे ते राज ठाकरे भरून काढत आहेत. कारण नेहमी उद्धव ठाकरेंची गँग हे नेहमी शासनाला केंद्र करायची किंवा शासनावर ते नेहमी आपली तोफा टाकायच्या.
ते चूक असो नसो काही असो, उलटसूट काय झालं की शासनाला धाऱ्यावर धरायचं. ते चांगलं आहे की वाईट आहे हे बघायचं नाही, धर्माच्या विरोधामध्ये तेही बघायचं नाही, फक्त विरोध करायचा म्हणून ते लोक यांना विरोध करायचे. मग त्या ठिकाणी मित्रांनो आता उद्धव ठाकरेंची गरज भासणार नाही. आता त्यांच्यासाठी त्यांची जागा हे राज ठाकरे घेणार आहेत असंही लोक बोलणार सुद्धा. आणि या सगळ्या प्रकरणावरती लोकांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट तर पाहण्यासारख्या आहेत. त्या कमेंट वाचून एवढं मन सुन्न झालं, अरे काय आपण एका माणसाला काय म्हणून पाहत होतो आणि काय झालं. एखाद्या 4 लोकांना शोधणं किंवा ते 4 लोक आले कुठून, 4 लोक बनले कसे, त्या मुळावर घाव घालणं यात खूप फरक आहे. तेच काम भारताने केले, मुळावर घाव घालणं डायरेक्ट. मुळावर घाव घालून ते जे काही संघटना आहे, जे काही त्या मोठ्या मशिनरीज आहेत त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केलेत. आणि ह्या लोकांचा त्यांनी कायमचा बंदोबस्त हा मोदी साहेबांनी केलेला आहे. पण आता यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा. राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही, संपूर्ण भारत या कार्यवाहीचं स्वागत करतोय आणि संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभा आहे. बरोबर आहे. एखादा कुठला व्यक्ती काय म्हणतो याला जास्त लक्ष द्यायचं नाही, त्याला जास्त महत्त्व द्यायचं नाही, कारण भारताच्या पाठीमागे पूर्ण जग उभा आहे. कारण भारताची लढाई ही सत्यासोबत आहे, लढाई ही भारताची धर्मासोबत आहे. त्यांनी सर्वांना पूर्वकल्पना देऊन चर्चा करून संयम बाळगून त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि त्यांनी हल्ला असाही केला त्यामध्ये कुठल्याच निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये याची त्यांनी काळजी घेतली आणि फक्त त्यांचे हल्लेच त्यांनी टार्गेट केलेले आहेत. आणि याचा बदला घेण्याकरता त्यांनी 2 महिलांना नेमलं होतं. इथपर्यंत हे भयंकर असं ऑपरेशन आपल्या इंडियन आर्मीनं, नेव्हीनं आणि एअरफोर्सनं यशस्वी केलं, याचा अभिमान हा आपल्याला वाटायला पाहिजे. पण यावरती राज ठाकरे प्रश्न विचारतात, हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता या गोष्टीवरती कोणी सबूत वगैरे मागत नाही, पण नेमकं सगळे पाठीशी असताना उद्धव ठाकरे नेहमी काहीतरी म्हणून विरोध करायचे, काहीतरी ते हे काढायचे. पण आता त्यांची जागा हे राज ठाकरेंनी घेतली काय, उद्धव ठाकरे नाहीत म्हणून आता ती जागा भरून काढली काय. आणि उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्रामध्ये यायचं गरज नाही, त्यांची कामं हे पूर्ण असे राज ठाकरे करतील असं या ठिकाणी वाटायला लागलं लोकांना. लोकांचं म्हणणं हेच आहे. आणि असे काय जे हे असतात मुद्दे, अशा लोकांनी मुद्दे हे व्यवस्थित हाताळले पाहिजे. अशा गोष्टी, भडकाऊ गोष्टी त्या लोकांसमोर खरंच मांडू नये, कारण त्याची अवस्था कुठली आहे. आणि भारत नेहमी शांतता प्रियच आहे आणि त्यांनी यावेळेसही हेच दाखवून दिलेलं आहे. हे विशेष आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.